टप्पावाढ संदर्भात एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आलेली आहे. जानेवारीमध्ये शासन निर्णय आणि व्हाईट बुकला नोंद होणार का? या संदर्भातील ही एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे. टप्पावाढीतील च्या मागणीसंदर्भात शिक्षकांसाठी महत्त्वाची माहिती समोर ही आलेली आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे झालेल्या भेटीत आमदार मंगेश चव्हाण यांनी अंशतः अनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महत्त्वाचे आश्वासन दिल्याचा दावा काही शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, अंशतः अनुदानित शिक्षक यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. पंढरपूरमध्ये आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे आलेल्या आमदार मंगेश चव्हाण आणि चाळीसगावच्या नगराध्यक्षा पूजा चव्हाण यांचा या ठिकाणी पंढरपूरमधील जी एक अंशतः अनुदानित आणि जे शिक्षक आहे यांच्यातर्फे तुळशीहार, शाल देऊन सन्मान करण्यात आला आणि या प्रसंगी चाळीसगावचे आमदार यांनी चाळीसगाव येथील जी काही सर्वसामान्य जनता आणि दर्शनाकरिता पंढरपूर या ठिकाणी आलेले होते, यावेळेस हा सत्कार करण्यात आलेला होता. शिक्षकांविषयी देखील आपुलकीचा उल्लेख यावेळी करण्यात आलेला आहे. सत्कार वेळी शिक्षण क्षेत्रातील योगदान, शिक्षकांप्रती असलेली आपुलकी आणि शिक्षकांच्या प्रश्नांबाबत दाखवलेली सकारात्मक भूमिका याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांचा गौरव या ठिकाणी करण्यात आला. जानेवारीमध्ये जी काही कॅबिनेट होणार आहे, या कॅबिनेटमध्ये विषय मांडण्याचे देखील त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं आहे. या प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी टप्पावाढीचा विषय जानेवारी महिन्यात कॅबिनेट बैठकीत मांडण्यासाठी प्रयत्न करू आणि शासन निर्णय म्हणजे जो जी-आर आहे तो मंजूर करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडू असे आश्वासन दिल्याचे देखील या प्रसंगी शिक्षकांकडून सांगण्यात आलेलं आहे, माहिती देण्यात आलेली आहे. आंदोलनाची गरज पडू नये असा प्रयत्न खंडेराव जगदाळे सर यांना पुन्हा आंदोलन करावे लागू नये यासाठी आवश्यक पातळीवर प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि व्हाईट बुकमध्ये नोंद करण्याची ग्वाही, बजेट अधिवेशनापूर्वी टप्पावाढीचा विषय व्हाईट बुकमध्ये नोंदविण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही आमदार या महोदयांनी दिल्याचं सांगण्यात अंशतः अनुदानित शिक्षकांकडून सांगण्यात आलेलं आहे. तसेच या भेटीदरम्यान खंडेराव जगदाळे सर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. तसेच शिक्षकांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असेही त्यांनी यावेळी नमूद केल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे आता सर्व अंशतः अनुदानित शिक्षक जे टप्पावाढीसाठी नुकतंच आझाद मैदान या ठिकाणी अंशतः अनुदानित शिक्षकांकडून जे आंदोलन झालेलं होतं आणि टप्पावाढीचा जो प्रश्न आहे त्याकरिता पुन्हा आंदोलन करण्याची गरज भासणार नाही असं जे आश्वासन आमदार गिरीश महाजन आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडून जे देण्यात आलेलं होतं, त्यामुळे आता या पुढे काय घडामोडी होत आहे, काय अपडेट येत आहे, शिक्षण क्षेत्रातील विविध ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी असतील त्याची सर्व माहिती आपण पुढे बघणार आहोत.